सर्वांना जय महाराष्ट्र। खरं तर आजच्या प्रचार सभेच्या सांगतेच्या निमित्ताने ज्या शिवसेनेने मराठी माणसाला पाठीचा गणा ताट करून लढायला शिकवलं, ते शिवसेनेचे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करत असताना पक्षप्रमुख एकनाथ भाईंचं आज आपल्याकडे मार्गदर्शन आणि सांगता सभेच्या निमित्ताने प्रचार सभेचं नियोजन आपल्या इथं करण्यात आलं। आणि जुन्नर खरं तर शिवनेरी आणि शिवनेरीवर हा भगवाच फडकला पाहिजे या एकाच उद्देशाने एकनाथ भाईंनी आज शरददादांनी असतील, एकनाथ भाईंकडे किंवा रामभाईंनी असतील, ह्या दोन व्यक्तिमत्वांनी ही सभा अक्षरशः बांधून घेतलेली। आणि या सभेच्या निमित्ताने जमलेले सगळे शिवसैनिक असतील, जुन्नर शहरातील सगळे रहिवासी असतील। खरं तर शिवसेना म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि हाच धागा तंतोतंत पकडून आजपर्यंत एकनाथ भाईंच्या माध्यमातून शिवसेनेचं काम झालं। खरं तर गेल्या 5-7 वर्षातला झंझावात जर आपण भाईंचा पाहिला तर मला वाटतं लाडक्या बहिणी असतील किंवा लाडके भाऊ असतील, सगळ्यांसाठीच या व्यक्तिमत्वाने स्वतःच्या आयुष्यातला सगळ्यात मोलाचा दादा तुमच्या आपल्याला ज्यांचं बाळकडू आहे, खरं तर 22 तास काम करणारा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा पक्षप्रमुख जर आपल्याला मिळत असेल तर मला वाटतं हे आपल्या सगळ्यांचं भाग्याचं लक्षण। आणि त्यांच्याच पंक्तीमध्ये आपणही काम केलं पाहिजे, त्यांच्याच पद्धतीने आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम केलं पाहिजे। आणि त्या माध्यमातून आजच्या या सभेचं नियोजन होत असताना जुन्नरचा पंचवार्षिक आराखडा, जुन्नरचा पंचवार्षिक विकास शरददादा त्यांच्या भाषणामध्ये सांगतील की गेल्या 2-3 वर्षामध्ये या जुन्नर शहरासाठी किती कोटींची विकास कामं ही एकनाथ भाईंच्या माध्यमातून आलीत। आणि मला वाटतं विकास कामं करत असताना प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावणं हे खरं तर प्रत्येक शिवसैनिकाचं काम आहे। आणि त्या माध्यमातून अनेक वर्ष संघटनेच्या माध्यमातून आपल्या जुन्नरमध्ये काम होत असतं। आणि म्हणून खरं तर जुन्नर तालुक्यातली शिवसेना ही सातत्याने पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात उजवी ठरलेली शिवसेना, उजवी ठरलेली पक्ष संघटना हे निश्चित स्वरूपात नमूद करायला पाहिजे। आणि आजच्या या सभेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं मनापासूनचं स्वागत करत असताना शरददादांचं मला वाटतं मनापासून आपण आभार मानलं पाहिजे की आज जुन्नर असेल, मनसर असेल, खेड असेल, चाकण असेल, या सगळ्या ठिकाणी शरददादांनी व्यक्तिगतरित्या लक्ष घालून या सगळ्या ठिकाणचे पॅनल उभं करण्याचं काम शरददादांच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून झालं। रामभाई खरं तर आज एकनाथ भाई असेल मी त्यांच्या समोर म्हटलं असतं की जर इथं चांगलं आम्हाला निर्विवाद यश मिळालं, पुढे जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा निर्विवाद यश आपल्याला मिळणार आहे, तर मग मात्र जुन्नरला आपण मंत्रिपदासाठी मात्र निश्चित स्वरूपात प्रयत्न केला पाहिजे, हे मात्र आपल्या सगळ्यांकडे मागणी करतो। परंतु त्यासाठी मला वाटतं आपल्याला जुन्नर, मनसर, खेड आणि चाकण या सगळ्या नगरपालिका आणि पुढच्या येणाऱ्या जिल्हा परिषदा आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाच्या ठरणार आहे। अधिकचा वेळ आपला घेणार नाही, कारण बोलणारे व्यक्ती अनेक आहेत आणि त्याचबरोबर भाईंचं आगमन आपल्या इथं होत आहे। परंतु निश्चित स्वरूपात एक मात्र आपल्याला विश्वास देतो की ज्या पद्धतीचं नियोजन, ज्या पद्धतीच्या शहरातल्या रॅल्या आतापर्यंत ज्यांनी केल्यात, मनापासून मी तुम्हाला सांगतो की सर्वसामान्य लोक निश्चित स्वरूपात शिवसेनेवर, धनुष्यबाणावर विश्वास ठेवून मतदान करतील। आणि उद्याच्या 2 तारखेला निश्चित स्वरूपात इथं शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय शिवराय करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।